नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण जे असतं ते किती असायला पाहिजे किंवा नेमकं हिमोग्लोबिन म्हणजे काय, हिमोग्लोबिन वाढल्यानंतर काय होतं, हिमोग्लोबिन कसं वाढतं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हिमोग्लोबिन हे लाल पेशीमध्ये आढळणारं एक प्रथिन आहे, जे शरीरातील फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन तो सर्व अवयवांना पुरवण्याचं काम करतं आणि विविध अवयवातून कार्बन डायऑक्साईड गोळा करून ते फुफ्फुसापर्यंत आणण्याचं काम करतं. तसेच रक्ताला लाल रंग देण्याचं काम देखील हिमोग्लोबिन करतं. थोडक्यामध्ये हिमोग्लोबिन हे शरीरातील ऑक्सिजन वाहण्याचं काम करतं. थोडक्यात ऑक्सिजन सर्व अवयवांना पुरवणे आणि सर्व अवयवातून कार्बन डायऑक्साईड गोळा करून तो फुफ्फुसापर्यंत आणणे हे हिमोग्लोबिनचं काम असतं. मित्रांनो, हेच हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये जेव्हा कमी होतं अशा वेळेला रुग्णाच्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं रुग्णामध्ये बऱ्याच वेळेला बेचैनी होणं, थकवा येणं, अशक्तपणा येणं, कधी कधी चक्कर येणं, थोडं चाललं की धाप लागणं, त्वचा फिक्कट होणं, तसेच हातपाय थंड होणं अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके देखील वाढताना आपल्याला दिसून येतं. यालाच थोडक्यामध्ये ॲनिमिया किंवा रक्तक्षय असं मराठीमध्ये म्हटलं जातं. मित्रांनो, सरासरी पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ते 13 ते 16च्या दरम्यान असतं आणि हे सामान्य असं मानलं जातं. महिलांमध्ये 12 ते 15 दरम्यान हिमोग्लोबिनचं प्रमाण हे सामान्य मानलं जातं. जेव्हा रक्ताचं प्रमाण हे कमी होतं किंवा ॲनिमियाची शक्यता निर्माण होते आणि खूपच रक्त कमी झालं तर कधी-कधी रक्ताच्या गुठळ्या देखील निर्माण होण्याचा धोका होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं ही एक महत्त्वाची बाब आपल्याला अनेक महिलांमध्ये दिसून येते. जेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, अशा वेळेला रोगप्रतिकार शक्तीवरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो. रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती कमी व्हायला लागते. सहजपणे रुग्ण कोणत्याही आजाराला बळी पडू लागतात. शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जे असतं ना, तर योग्य प्रमाणात असेल तर रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली असते. आपण भारतीय शक्यतो जे अन्न खातो यामध्ये पोळी, भाकरी किंवा भात किंवा एखादी भाजी, डाळ असं जेवण घेतो. यातून आपल्याला प्रोटीनची मात्रा पूर्ण होते, मात्र हिमोग्लोबिन पाहिजे तेवढं मिळत नाही. म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला दैनंदिन आहारामध्ये काही बदल करणं तेवढंच गरजेचं असतं. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालेभाज्यांचा वापर करणं, तसंच लाल मांसचा वापर करणं, शेंगदाण्याच्या बियाचं आपल्या आहारामध्ये वापर करणं, तसंच लोहयुक्त तृणधान्य अतिशय महत्त्वाचं असतं. हिरव्या पालेभाज्या जसं की शेपू, पालक, चुका यासारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानं देखील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. मित्रांनो, याशिवाय काही फळांमध्ये जसे की डाळिंब आहे, संत्री आहे, स्ट्रॉबेरी आहे, पेरू आहेत. या फळांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अनेक द्रव्ये असतात आणि ह्यांच्या सेवनानं हिमोग्लोबिन वाढत असतं. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे फळं सर्वोत्तम मानले जातात. केवळ लोहच नाही तर विविध व्हिटॅमिन देखील या फळांच्या आहारामुळं वाढत असतं. थोडक्यात व्हिटॅमिन सी ची पातळी देखील वाढते. जी व्हिटॅमिन सी ची पातळी वाढल्यानं आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य करते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर, बेदाणे हे देखील खूप उपयुक्त आहे. या दोन्हीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी आणि लोह मोठ्या प्रमाणात असते, जे एकत्र खाल्ल्यानंतर शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जे असतं ते वाढायला मदत होते. सुकलेले अंजीर, खजूर, बेदाणे खाल्ल्यानं देखील तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी देखील वाढायला मदत होते. मित्रांनो, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रोज एक डाळिंब खाणं किंवा एक डाळिंबाचा रस पिणं हे खूपच उपयुक्त असं मानलं जातं. यासोबत काही डाळी, कडधान्य जसे की मसूर, हरभरा, राजमा यासारख्या कडधान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्यानं
लोह आणि प्रथिनं आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. परिणामी हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढायला मदत होते. तसेच शेंगामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात लोह असतं. तसेच शेंगामधील पोषक तत्व देखील हिमोग्लोबिन वाढायला मदत करतात. हिमोग्लोबिनची पातळी ही शरीरामध्ये योग्य प्रमाणातच असणं महत्वाचं आहे. कधी कधी काही रुग्णांमध्ये गरजेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन शरीरात जमा झाल्यास आपल्या शरीरावरती खूप असे विपरीत परिणाम होतात. जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी अतिशय जास्त वाढते, अशा वेळेला याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे व हिमोग्लोबिनच्या वाढलेल्या संख्येवरती योग्य असा उपचार करणं हे देखील खूप हितकारक असं ठरत असतं. हिमोग्लोबिनची पातळी जास्त झाली, अशा वेळेला रक्त घट्ट होऊ शकतं किंवा रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात. यामुळे ही समस्या कधी कधी जीवघेणी देखील ठरू शकते. आपल्या शरीरामध्ये विविध आजार होऊ शकतात, म्हणून वेळोवेळी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. काही लोक व्यसन करतात, जसं की तंबाखूचं सेवन. यामुळं रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी हृदय आणि फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, कमी प्रमाणात पोहोचतो. म्हणून तंबाखू सारखे पदार्थ टाळले पाहिजे. मित्रांनो, लोह हिमोग्लोबिनच्या निर्मितीला मदत करतं, जे आरबीसीचा रंग लाल बनवते आणि त्यांना संपूर्ण शरीरामध्ये वाहून नेण्यास मदत करते. बऱ्याच वेळेला अशक्तपणा हा आपल्या आहारामध्ये लोह कमी झाल्यामुळे किंवा लोहाच्या कमतरतेमुळे सुद्धा येऊ शकतो. जेव्हा रक्तातील लोह कमी होत असतं, अशा वेळेला आपण त्याला आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया असं म्हटलं जातं. रक्ताची पातळी कमी होण्याचे अनेक कारणं आहेत. जसं की आपण पाहतो, मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांमध्ये जास्त रक्त अंगावून गेल्यानं रक्ताचं प्रमाण कमी होतं व तीव्र अशक्तपणाची परिस्थिती देखील महिलांमध्ये निर्माण होऊ शकते. आहारामध्ये लोहाची कमतरता यामुळे देखील बऱ्याच वेळेला अशक्तपणा निर्माण होऊ शकतो, हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. काही लोकांमध्ये लोह शोषण्याची क्षमता जी असते, त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये खूप कमी असते. त्यामुळे देखील हिमोग्लोबिन हे निर्मितीचं प्रमाण जे आहे त्यांच्या शरीरामध्ये कमी होतं. परिणामी हिमोग्लोबिन कमी होतं. गर्भवती महिलांमध्ये लोहाचं प्रमाण कमी दिसून येतं, कारण वाढत्या गर्भाला लोह जास्त लागतं. शरीरात लोहाची मागणी वाढलेली असते. अशा वेळेला वेळोवेळी रक्त तपासून लोहयुक्त औषधं घेणं रुग्णांसाठी हितकारक ठरतं. काही कॅन्सर सारखे आजार आहेत किंवा काही अपघात झाल्यानंतर रक्तस्राव होतो. अशा वेळेला शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकतं. तसेच मूळव्याध, पाईल्स यासारख्या आजारांमध्ये सुद्धा रक्तस्राव झाल्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. शरीरातील रक्ताचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्यानं हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील कमी होतं. परिणामी अशक्तपणा येणं, हातपाय गळून जाणं, छातीमध्ये धडधड होणं असे लक्षणं सुरू होऊ शकतात. जेव्हा डॉक्टर शरीरातील रक्त कमी होते, अशा वेळेला लोहयुक्त काही गोळ्या देत असतात. या लोहाच्या गोळ्या ज्या वेळेला लोह कमतरतेसाठी वापरल्या जातात, अशा वेळेला त्या गोळ्या रक्त वाढवण्याला मदत करतात, लोह वाढवण्याला मदत करतात. पण बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की या लोहाच्या गोळ्या खाल्ल्यामुळं बद्धकोष्ठता निर्माण होते. अशा वेळेला तज्ञ डॉक्टरच्या साहाय्यानं लोहाच्या गोळ्यासोबत काही स्टूल सॉफ्टनर गोळ्या म्हणजे संडास पातळ करणाऱ्या गोळ्या देखील घेणं तेवढंच महत्वाचं ठरतं. मित्रांनो, हे सगळं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही करू शकता. मित्रांनो, होमिओपॅथी शास्त्रामध्ये देखील लोह वाढवण्यासाठी खूप चांगले चांगले अशी औषधं आहेत. यामध्ये फेरमफॉस नावाचं एक औषध आहे, बाय कॉम्बिनेशन एक नावाचं एक औषध आहे, तसेच नायट्रमूर असेल, कल्केरिया फॉस आहे, नायट्रिक ऍसिड आहे, पल्साटिल आहे, यासारखे विविध औषधं होमिओपॅथी शास्त्रात वापरले जातात. मित्रांनो, तुम्हाला देखील रक्तासंबंधी काही विकार असतील किंवा रक्त कमी असेल किंवा रक्त वाढलं असेल, तर अशा वेळेला तुम्ही होमिओपॅथी शास्त्राचा आधार घेऊ शकता. होमिओपॅथी उपचार घेण्यासाठी तुम्हाला आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध आहे. यासाठी रुग्णाची कंप्लीट शारीरिक आणि मानसिक स्थिती अभ्यासली जाते. त्यानुसार योग्य असं औषध रुग्णाला दिल्यानंतर रुग्ण हा मुळातून बरा होऊ शकतो. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसंच खाली कॉमेंट देखील करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.